धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। खरीप पूर्व हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांचे कृषी विभागाला निर्देश। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक पार पडली। बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, ASP अजय देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कृषी विभागाने पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक शेती पद्धती, नवीन पिके आणि उत्पादन क्षमतेवर भर देत प्रभावी मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। गत काळात कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी BSc ॲग्रीधारकांची भरती करण्यात आली होती, मात्र त्याचे अपेक्षित परिणाम अद्याप दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। आपल्या जिल्ह्यातील सुमारे 80% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे कृषी विभागाने अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले। मिरची, हळद आणि अद्रक यांसारख्या पारंपरिक मसाला पिकांव्यतिरिक्त इतर कोणत्या मसाला पिकांची लागवड जिल्ह्यात करता येईल, याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री रावल यांनी कृषी विभागाला दिल्या। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। सिंचन व जल व्यवस्थापन एकदा पीक पेरणी झाली मग पाण्याचं नियोजन, त्याच्यानंतर पीक विमा या संदर्भात आपल्याला त्यांनी करायचं। मग कृषी विस्तार व मार्गदर्शन, त्याच्यामध्ये आता आपल्याला नेमकं कोणते पीक लावायचे वगैरे हा सुद्धा एक विषय चर्चा झाला पाहिजे। त्याच्यानंतर मग पीक व्यवस्थापन आणि मार्गदर्शन संदर्भात सुद्धा आपल्याला पिकं कसं मॅक्सिमम येतील, यील्ड कसं वाढेल, हा आपल्याला प्लॅनिंग करायचं की जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे होतं आणि एक आपल्याला राज्याच्या देशाचा स्टँडर्ड पकडून त्याच्यापेक्षा कशी यील्ड वाढेल आपल्याला परिस्थिती शेतकऱ्यांसाठी। तुम्ही सगळे कृषी अधिकारी, सगळे BSc ॲग्रीवाले लोक आहेत, तुमची नॉलेज शेतकऱ्यांना कसं कामात येणार ते एकदम समजदारी। त्याच्यानंतर बाजारभाव व खरेदी व्यवस्थापन या संदर्भातलं आपलं प्लॅनिंग आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये काय आपत्ती आली तर आपत्ती व्यवस्थापन, शासकीय योजना व आर्थिक मदत काय काय आपल्याकडे आणि जिल्ह्याने आपण त्याच्यानंतर आराखडा काय त्याचा आपण घेऊया, मग फायनल आपल्याला कन्क्लुजन करू। असं सारं हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आणि तुमचे मुद्दे क्लब करून आपण चालू, जेणेकरून 1.5 ते 2 तासाच्या बैठकीमध्ये आपल्याला एक सगळं आढावा आपल्याला घ्यायचा। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।